नमस्कार इकडे करा पहिले तुमच्यावर नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आणि आज मतमोजणी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरशी आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी अबोलीताई मयूर ढोरे या विजयी झालेले आहेत 1460 मतांनी. आणि मावळ तालुक्यामधले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदनजी बापना साहेब आहेत. आम्ही यांच्याकडनं जाणून घेतोय. साहेब, काय सांगाल नेमकं? आनंद आहे. माझा गाव आहे हे. मी गावात आप्पा आम्ही दोघं जण पॅनेलला होतो. आम्ही दोघं जण 5च लोक निवडलो. मेजॉरिटी नाही आली त्यावेळेला. मेजॉरिटी पण सरपंच आमचा झाला होता. काय सांगाल आजच्या निवडणुकीत? आजचा आनंद आहे सगळा. आज हा आनंद आहे. उत्तम प्रकारे निवडणूक पार पडली. गोडी गुलाबींनी समजूतदारपणे एकमेकाशी संबंध ठेवून चांगली मुलं, तरुण पिढी निवडून आली. त्याचा मला फार अभिमान आहे, फार आनंद आहे. आमच्या वडगावातले तरुण जे निवडून आले, पक्ष पार्टी मी काय पाहत नाही, पण जे निवडून आले ते अतिशय उत्तम काम करणार. त्यांच्या सगळ्या लोकांना मी ओळखतो, त्यांच्या घराला ओळखतो, सगळ्यांना ओळखतो. उत्तम प्रकारचं काम, उत्तम प्रकारचं नियोजन आता हे होच्या पुढं होईल. वडगाव हे तालुक्याचं गाव आहे. वडगावला तालुक्यात, मावळ तालुक्याच्या सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी, या ऐतिहासिक शहरात वडगावला फार मान आहे. वडगावचा फार मोठेपणा आहे. या वडगावचा मोठेपणा टिकवण्याचं काम, वाढवण्याचं काम, उत्तम प्रकारे नियोजन करण्याचं काम, सुंदर बनवण्याचं काम ही नवीन निवडून आलेली पिढी करील. शासनाच्या तर्फे आमदार मदत करील याबद्दल मला खात्री आहे. आमदारांनी घेतलेली मेहनत या कामात, निवडणुकीच्या कामात, ती कौतुकास्पद आहे. त्याचंही मी अभिनंदन करतो आमदाराचं. आमदारांनी लोणावळा जिंकलं, तळेगाव जिंकलं आणि वडगाव पण जिंकलं. त्याचं मनापासून अभिनंदन. उत्तम प्रकारे काम हो, तालुक्याची बांधणी उत्तम प्रकारे हो आणि तालुक्याचा विकास सुदृढ पद्धतीने, योग्य पद्धतीने हो, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि धन्यवाद निवडून आलेल्या सर्वांचं, तालुक्यातल्या सर्वांचं, म्हणजे लोणावळा, लोणावळा, तळेगाव आणि वडगाव या तिन्ही शहरातल्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आज वडगाव नगरपंचायतची मतमोजणी झाली आणि ती मतमोजणी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बापना साहेबांनी सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिलेला फंड, शासनाकडून दिलेला फंड हा सर्व व्यवस्थितपणे वडगावच्या विकासासाठी वापर केला. त्यामुळं वडगाव नागरिकांनी अत्यंत मौलिक आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून उमेदवारांना विजय केलेला आहे. त्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे तरुण, अत्यंत तरुणांनी चांगल्या प्रकारचं काम करून मतदान मिळवलं. नगरसेवक सगळे निवडून आणले. त्याबद्दल सर्व वडगाव नगरपंचायतमध्ये आलेल्या सर्व विजयी उमेदवार जे पराभूत झाले त्यांचाही मनापासून आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो. लोणावळ्यामध्ये सुद्धा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे. तळेगाव असा सर्व मावळ तालुक्यातल्या सर्व उमेदवारांना धन्यवाद देऊन थांबतो. या मगाशी मी आमदाराचं अभिनंदन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असं जरी असलं तरी आम्ही सगळेजण सर्व पक्षीय, म्हणजे मी अजित पवार गटाचा नसलो, आता असलो काय नसलो काय, सगळं काय चाललंय समजतच नाही. सकाळी उठल्यानंतर फोन घ्यायचा, कुठे आहे रे तू,
असं विचारावं लागतं, अशी परिस्थिती आहे. पण अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके मनापासून अभिनंदन. आणि हे जे निवडून आले, पराभूत झाले सगळे, हे तरुणाईने उत्तम काम केलं. कुठेही मारामारी नाही, संघर्ष नाही, भांडण नाही, कौतुक करण्यासारखं. आणि सगळी तरुणाई आहे. मी जेव्हा ग्रामपंचायतीला निवडून आलो होतो आपण, मी तेव्हा अशी तरुणाई होती. पण आमच्या वेळेला हे काय उधळायचा भंडारा नव्हता. आमच्या वेळेला थोडासा गुलाल होता, थोडासा, पैसे जास्त लागायचे. धन्यवाद. हो. नमस्कार. आज वडगाव नगरपंचायतीचा ऐतिहासिक असा, खरं म्हणजे ऐतिहासिक गाव, या ऐतिहासिक गावातल्या ऐतिहासिक नगरपंचायतीचं ही दुसरी निवडणूक आणि त्याचा आज निकालाचा दिवस. आज सर्व उमेदवार ज्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत त्या सर्व उमेदवारांचं मी, आदरणीय बापणासाहेब इथं आहेत, सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. या आमचा सुनील भाऊ माझ्या मागे बसलेला आहे. सुनील भाऊने ज्या पद्धतीने एक नियोजन केलं आणि आपल्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन माननीय आमदार सुनील भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या बरोबरीनं काम करून, खरं म्हणजे आमदार साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तिन्ही ठिकाणी त्यांनी प्रचंड विजय प्राप्त केला आणि हा विजय, हा ऐतिहासिक विजय, सर्व विजयी उमेदवारांचे, काही उमेदवार माझ्या बरोबर माझ्या मागे आहेत, सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आमचे काही उमेदवार पराभूत झालेत, खचून न जाता ते पुन्हा आमच्या बरोबर येतील आणि या तरुणाईत सामील होतील. सबंध तरुणाई आज अशी जोशात आहे. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी विजयी उमेदवार सुनील गणेश डोरे. आज फार मोठा आनंद उत्सव आहे. वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या आशीर्वादाने, आमचे वडीलधारी राज्याचे माजी मंत्री बापणासाहेब यांच्या आशीर्वादाने, अशोक शेठ बापणे यांच्या आशीर्वादाने, गणेशप्पा ढोरे, बारकू ढोरे, रंभाऊ ढोरे, अशी सगळी गावातली प्रमुख मंडळी, ढोरे माळसकर, अशी लढाई लोकांनी हे केली होती. तर त्या तसं काही झालं नसून माळसकरांचे उमेदवार पण आपल्याबरोबर काही विजय झालेले आहेत. आज या ठिकाणी फार मोठा विजयी मावळ तालुक्याचे लोकनेते आमदार सुनीलांना शेळके यांनी जो वडगावमध्ये 5 वर्षामध्ये विकासाचं काम केलं, विकासाची गंगा वाहिली, 200 कोटी रुपयाचा फंड दिला. त्या 200 कोटी रुपयाच्या फंडाच्या माध्यमातून आज वडगावमध्ये सर्व वडगावकर नागरिकांनी आज भरभरून सगळ्यांना सहकार्य केलं आणि सगळे उमेदवार, आज आमचे 9 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि बाकीचे काही उमेदवार आलेले आहेत आणि आमच्या आबुलीताई ढोरे या नगराध्यक्ष पदासाठी 1500 मतांनी निवडून आलेले आहेत. वडगावच्या जनतेने जो आमदार सुनील शेळके यांच्यावरती विश्वास दाखवला, आमच्यावरती विश्वास दाखवला, आमचे सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी, गावातली सगळी टीम यांनी एवढं जोरदार काम केलं की आमचं सगळं पॅनल निवडून आलं. आमदारावरती विश्वास दाखवला नाही. आमदारांच्या नेतृत्वाखाली पुढे 5 वर्षामध्ये होणारी विकास कामे आम्ही जोरात करू. वडगावमध्ये काही कोणाला कमी भासून देणार नाही आणि काहीही अडचणी आल्या तरी आम्ही त्याच्या मागे उभे राहू, असा मी सर्वांना विश्वास देतो. सर्वांचं आभार मानतो आणि आम्हाला भरभरून मतं दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माझ्याबरोबर माझ्या प्रभागातील वार्डामध्ये माझ्या भावासारखी टीम जटली. बंटीचा वार्ड असेल, बंटीच्या वार्डामध्ये, गणेशच्या वार्डामध्ये आमचे जे 5-6 वार्ड होते, 8 ते 15 मध्ये एवढे नेटवर्क, एवढं टीम, एवढं जोरात काम झालं आणि त्या कामाची पावती म्हणून सर्व लोकांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल वडगावकर नागरिकांचे आभारी मानतो, धन्यवाद देतो. आणि काही कामे असेल तर आम्हाला कधी सांगा, आम्ही तुमच्यासाठी हजर आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या विकासाचा जादू म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आबोलीताई मयूरदादा ढोरे हे विजयी झालेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 जागावर विजय मिळवलेला आहे, तर या ठिकाणी भाजपच्या 6 जागावर विजय आणि अपक्ष उमेदवार 2 असे एकूण 17 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.